महानगरपालिकेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत. इतक्या वर्षांनी एकतरी या निवडणुका होत आहेत. या प्रभागामध्ये काय सध्या समस्या आहेत? मला पहिला आपलं नाव सांगा. माझं नाव किशोर साळोके. आता आमचा प्रभाग आहे महालक्ष्मी मंदिर प्रभाग क्रमांक 12 नंबरचा आहे. तर महालक्ष्मी मंदिर जवळ असल्यामुळे चारी बाजूने पर्यटकांची वर्दळ असते आणि पर्यटकांची वर्दळ असल्यामुळे पर्यटकांची जी मूलभूत सुविधा आहेत, जे मूलभूत सुविधा त्या अपुऱ्या आहेत आणि एवढ्या अपुऱ्या आहेत की आम्हाला लाज वाटते. ते त्यांनी जर आम्हाला प्रश्न केला की हे याची सोय कुठं आहे, त्याची सोय कुठं आहे, तर आम्हाला प्रश्न पडतो यांना सांगायचं कसं, म्हणजे कुठं जायचं, हा मोठा प्रश्न आहे. आणि मूलभूत सुविधा या पर्यटनासाठी जास्त प्रमाणात या भागात झाल्या पाहिजेत. आणि येणाऱ्या नगरसेवकाकडून जर ही अपेक्षा मोठी आहे, ही पहिला मूलभूत सुविधा आहेत पर्यटकांच्या, ह्या पहिला प्रश्न सोडला पाहिजे. कारण येणारे जे पर्यटक आहेत ते आनंदाने यायला पाहिजे आणि आनंदाने कोल्हापूर सोडून गेले पाहिजे, हीच अपेक्षा आहे. नगरसेवक कसा असावा? नगरसेवक जनतेत मिळून मिसळून राहणारा असावा. आणि आता मी प्रश्न बोललो तो पहिल्यांदा प्राधान्य देऊन सोडवणारा असावा. महानगरपालिकेच्या निवडणुका 6 ते 7 वर्षांनी आता जाहीर झालेल्या आहेत. प्रभागामध्ये कसं काम सुरू आहे, काय समस्या आहेत प्रभागात? प्रभागमध्ये आमचा महालक्ष्मी प्रभाग हा महालक्ष्मीच्या परिसरात येतो. आमच्या इथं बिंदू चौक पार्किंग आहे. त्या बिंदू चौक पार्किंगला सुविधा फार कमी आहे आणि येणाऱ्या भाविकांनी लय अडचणी होतात. तिथं टॉयलेट नाही आहेत, वॉशरूम वगैरे पाहिजे, तिथं नाही आहे. त्यानंतर इतर बाकीचं काम चांगलं आहे, रस्ते गटारी वगैरे. नगरसेवक पण याच्या अगोदरचे चांगले काम केले आदिल परासाने. आता नगरसेवक कसा हवा आहे तुम्हाला? आता हे महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या भाविकांनी व्यवस्थित त्यांची सोय व्हायला पाहिजे, पार्किंगची व्यवस्था व्हायला पाहिजे. आमच्या इथनं चालतच जातात होती, त्यांची सगळी व्यवस्था व्हायला पाहिजे. येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे? हा मुळात प्रभाग आत्ता जसं म्हटलं तसं महालक्ष्मी मंदिर, शाहू मैदान, बरीच ते ऐतिहासिक असं इथं स्थळ आहे. यामध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या नगरसेवकांना आता एकूण 4 नगरसेवकांचा एक प्रभाग झाला आहे. त्यामुळे सगळ्यांच्यावर ही जबाबदारी पडते. त्या चौघांनी मिळून इतका मोठा प्रभाग झाला की तो आपल्या सर्किट बेंचच्या कोर्ट इथंपासून आज ह्या शाहू मैदानच्या वरपर्यंत, इथून खाली उमर टॉकीजपर्यंत असा प्रभाग आहे. यामध्ये करण्यासारखं काम भरपूर आहे. बाकीच्या दैनंदिन गरजा काय हे बरेच नगरसेवक किंवा अन्य हे करत असतात. तर येणाऱ्या नगरसेवकांनी जनतेला ज्या काही सुविधा हव्या आहेत किंवा आता इथं पर्यटन जास्त वाढले, पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांनी फार अपुऱ्या सुविधा आहेत, त्या निश्चित अगदी चांगल्या पद्धतीने उभा केल्या पाहिजेत. आणि कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ज्या काय लोकांना सुविधा देता येतील त्या दिल्या पाहिजेत. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. प्रभागामध्ये काम कसं सुरू होतं आणि आता काय समस्या आहेत या प्रभागात? यापूर्वी प्रभागात काम सुरू जे होतं ते क्वालिटीचं कुठलं नव्हतं. आता आम्ही टॅक्स एवढा भरमसाठ टॅक्स देतो, त्या टॅक्सच्या मानानं काय सुविधा आहेत सांगा? पाणी सरळ नाही, रस्ते सरळ नाहीत, गटर कुठे एक सरळ दाखवा, कुठे गटर तुंबलेली नाही, ज्या गटरातून पाणी ओव्हरफ्लो होऊन निघालेलं नाही, अशी अवस्था कुठं नाही आहे. तरी ही परिस्थिती सुधारायला पाहिजे. आणि ह्याच्यामुळं रोगराई, आजार, लहान मुलं आजारी पडणं हे भयंकर उद्भवलेलं आहे. आणि हे जर थांबलं तर कॉर्पोरेशनचा किती तर फायदा होणार आहे. तर कॉर्पोरेशनने याबाबत काहीतरी सुविधा उपलब्ध कराव्यात. नगरसेवक येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? येणाऱ्या नगरसेवकांच्याकडनं अपेक्षा हीच की बाबा जो येतोय ते काहीतरी अपेक्षेने येतोय. तुमच्या अपेक्षा जरूर असू देत, पण ज्या नागरिकांनी तुम्हाला प्रामाणिकपणानं मत देऊन निवडून दिले त्यांचा हेतू सरळ आणि साधा आहे की बाबा जनतेची पिळवणूक होणे, जनतेला सुखसुविधा मिळाव्यात, एवढं दिलं तरी चिकार आहे. काय अपेक्षा कोणाच्या जास्त नाही. आणि आमच्या टॅक्समधून जे करणार त्यांच्या घरातनं आणून तिने आम्हाला काही द्यावं ही आमची अजिबात भावना नाही. तर या दृष्टीनं काहीतरी होणं गरजेचं आहे.